श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आपलं पत्र क्रमांक 6 जे आहे ते आपण सुरुवात करूया आणि नंतर अनंत अनेकरांचा टेक्निकल इश्यू रिझॉल्व्ह झाल्यावर मग आपण त्यांचं पत्र वाचन ऐकूया. चालेल. सुरू करा. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु पंत महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन. आमचे बोधपीठाचे सर्व गुरुजन त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि माझे सर्व प्रेमळ गुरुबंधू भगिनी आणि सर्व ईश्वरनिष्ठ त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि आता मी ह्या पत्र वाचनाची सेवा आता सुरू करतो. आपण आता हे जे पत्र घेणार आहोत ते पत्र क्रमांक 6 आहे. पंत महाराजांनी आपण पाहिलेलं आहे की लिहिलेल्या पत्रांपैकी बहुतांशी पत्र श्री रावजी दड्डीकर यांना लिहिलेले आहेत. असे हे रावजी त्यांनाच लिहिलेले हे पत्र आहे. पत्राची तारीख आहे 24/12/1882. पत्राची पार्श्वभूमी आणि पत्र ज्यांना लिहिले त्यांची माहिती ऍक्च्युली आता देण्याची आवश्यकताच नाही असं मला वाटते. कारण यापूर्वी रावजींना लिहिलेली बरीच पत्र सादर झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचे अवधूत जाधव, संतोष, अवधूत कुलकर्णी, रतन भांदिगरे, परवा शलाकाताई भांबुळकर यांनी सर्वांनी रावजींची माहिती वेगवेगळ्या अँगलने फार सुंदरपणे दिलेली आहे. आता त्यांच्याबद्दल वेगळी माहिती देण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. फक्त या पत्राला अनुसरून थोडीशी माहिती आपल्याला सांगेल की जसं रावजी दड्डीकर म्हणजे रावजी कुलकर्णी, व्यंकटेश कुलकर्णी पंत महाराजांचे चुलत मामे भाऊ होते. ते पंत महाराजांबरोबरच दड्डीला शिकायला होते, बेळगावला शिकायला. फक्त पंत महाराजांच्या आणि इतर सवंगड्यामध्ये आणि रावजींमध्ये एकच फरक असा होता की त्यांनी पंत महाराजांच्या सगळ्या सवंगड्यांनी बाळमुकुंदांचा अनुग्रह घेतला. अवधूत संप्रदायाचा ज्यांना बालमुकुंदांकडून घेता आला त्यांनी बालमुकुंदांकडून घेतला आणि ज्यांना बालमुकुंदांकडून घेता येणं शक्य झालं नाही त्यांनी पंत महाराजांकडून घेतलं. रावजी मात्र असे एक्सेप्शनल त्यांच्या मित्र मंडळापैकी एक होते की त्यांनी बाबा कुर्ची यांचा अनुग्रह. आता असं का बरं व्हावं? त्याचं कारण असं होतं की त्यांचा ओढा कुठेतरी कर्म मार्गाकडे असावा वाटतं की पूजा अर्चा करणं, सोहळं ओळख करणं आणि योग साधना करणं या गोष्टीकडे त्यांचा कल असावा असं एकंदरीत दिसतं. कारण त्यांनी जे गुरु केले बाबा कुर्ची हे कर्म मार्गाचे कर्म मार्गाचे आचरण करणारे होते आणि याचा उल्लेख पंत महाराजांनी आपल्या परागामध्ये पण केलेला आहे की बाबा कुर्चींनी कर्ममार्ग दाखवून लोकांना अवधूत संप्रदायाला असं म्हटलेलं आहे. ह्याच्याबद्दल आपण पुढे नंतर बोलणार आहोत. आणि त्यांनी बाबा कुर्चींचा अनुग्रह घेतला. पण बाबा कुर्ची हे सुद्धा थोर संत होते आणि पंत महाराज तर काही साक्षात दत्तच होते. त्यामुळे जरी आपला सवंगडी आपल्याकडून अनुग्रह घेत नाही किंवा दुसऱ्या गुरुकडून अनुग्रह म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल तुझा भाव किंवा पंत महाराजांच्या मध्ये किंतु परंतु असं कधीच आलं नाही. हा पंत महाराजांचा मोठेपणा इथे दिसतो. आणि पंत महाराज किती श्रेष्ठ होते हे रावजींच्या गुरूंना सुद्धा माहिती होते आणि म्हणूनच आपल्या पश्चिमामध्ये संप्रदाय दत्तूकडूनच जाणून घ्या असा स्वच्छ आदेश त्यांनी आपल्या शिष्यांना दिला. आणि रावजींचं पण मोठेपण तितकंच होतं की रावजी बाबा गुरुजींचे शिष्य होते, युगसाधना करत होते. पंत महाराजांचे जरी मित्र असले तरी पंत महाराजांपेक्षा वयानं मोठे होते. पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या गुरुची आज्ञा शिरसामान्य मानून आपल्या बंधूची श्रेष्ठता, योग्यता मान्य करून आपल्यापेक्षा लहान आम्ही बघा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये किंवा परमार्थामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा लहान वयानं असणारे जर जास्त जाणत असतील तर त्याचा ऐकण्यासाठी त्याला फॉलो करणं सुद्धा आपल्याला पचवणं अजिबात शक्य होत नाही. हे सत्य आहे. परंतु रावजींनी
तो उदारपणा दाखवला, मग मोठं केलं आणि बाबा खुर्चींच्या पश्चात आपला सांप्रदायिक सगळी शिक्षण संत महाराजांच्या मार्गदर्शनाखाली योग मार्ग करत असताना, कर्म मार्ग आचरण करत असताना ज्या ज्या काही अडचणी आल्या, त्या सगळ्या अडचणींचं निरसन त्यांनी पंत महाराजांना खुल्या अंतःकरणाने पत्र पाठवून आपल्या शंका कळवून पंत महाराजांकडून त्याचं ज्ञान करून घेतलं, त्या शंकांचं निरसन करून घेतलं आणि हा त्यांचा प्रेमा, हा त्यांचा जिव्हाळा अखंड आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहिला. अशी ही 2 महान व्यक्तिमत्व म्हणजे पंत महाराज साक्षात दत्तच आणि त्यांचा तो श्रेष्ठ शिष्य रावजी दड्डीकर अशा 2 महान व्यक्तींमधलं संपर्काचं साधन जे पत्र होतं, त्या पत्राचा आज आपण अभ्यास करणार आहोत. अतिशय उद्बोधक आतापर्यंत रावजींनी जी पत्र लिहिली, त्याच्यामध्ये सुद्धा खूप आपल्याला शिकायला मिळालं आहे. आणि या पत्रामधून मात्र आपल्याला थोडासा वेगळा अनुभव आपल्याला येतो. तो कसा तो आपण पत्र वाचन झाल्यानंतर अनुभवून घेऊ. आता आपण पत्र वाचनाला सुरुवात करू. श्री पत्र 6वे तारीख 24/12/1882 रावजी. वाडी मुक्कामचे पत्र बहुतेक कल्पना तरंगांनी व्याप्त होते. त्यात ज्या काळी दीप दिसला तो दिवा, आत्मज्योत आणि दर्शन झाले तो उन्मनी प्रकार, विहीर दिसली तो ललाट चक्र, पाठ फोडून दिला ती 17वी नदी. असं पहिल्या ओळीतच म्हटलं. आता याच्यावरून ह्या पत्राच्या अनुषंगाने एक गोष्ट सांगू शकते की रावजी योगमार्गाचा अभ्यास करत असताना त्यांना अनेक प्रश्न येत असत. ते अत्यंत नित्य नियमाने योग साधना करत असत आणि ती योग साधना करत असताना त्यांना जे जे काही प्रश्न उद्भवत असत मगाशी सांगितलं, ते सगळे ते टिपून ठेवत असत आणि ते पत्राद्वारे पंत महाराजांना कळवत असत. आणि अशी 2 पत्र पंत महाराजांनी त्यांनी पाठवली. वरती पहिल्या पॅरेग्राफ मध्ये वाडी मुक्कामीचं पत्राबद्दल उल्लेख आहे आणि दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये दड्डी मुक्कामाच्या पत्राचा उल्लेख पंत महाराजांनी केलेला आहे. तर ती 2 पत्र दिली होती त्याच्या पत्रांचं निरसन पंत महाराजांनी रावजींचं केलेलं आहे. योगायोग असा दिसतोय की पहिल्या पत्राचा जो भाग आहे तो सांख्य योगाचा पूर्तता बद्दल मार्गदर्शन करणारा आहे आणि दुसरा जो पत्राचा भाग आहे तो तारक योगाबद्दल मार्गदर्शन करणारा असा भाग आहे. तर इथं त्यांनी म्हटलेलं आहे की वाडी मुक्कामाचे पत्र बहुतेक वेळा कल्पना तरंगांनी म्हणजे त्यांनी जे काही आपल्या समस्या सांगितल्या त्याच्यामध्ये जे काही त्यांनी विचार आपले मांडले ते सर्व कल्पना तरंग आहेत. त्यानंतर त्यांना पुढे जे काही अनुभवले ते दिलेले त्यांनी दिसतात की ज्ञानदिवा दिसला. मग ते म्हणजे काय तर पंत महाराजांनी सांगितले की तो ज्ञानदिवा म्हणजे आत्मज्योत आहे आणि दर्शन दिले तो उन्मनी प्रकार म्हणजे त्यांना सद्गुरूंचं दर्शन झालेलंच त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि तोच उन्मनी प्रकार आहे की जी आपण सर्वजण कशासाठी परमार्थ साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो तर स्वरूपाची ओळख करून घेणं म्हणजे उन्मनी अवस्थेत जाणं. ते उन्मनी अवस्था म्हणजे दर्शन असं पंत महाराजांनी सांगितलं. आता पुढे विहीर दिसली ते ललाट चक्र, पाठ फोडून दिला ती 17वी नदी. आता त्याच्यामध्ये विहीर दिसली ते ललाट चक्र. आता ललाट चक्र म्हणजे ही जी काही योग साधनेतली जी काही षटचक्र आहे त्यापैकी हे ललाट चक्र आहे आणि ते ललाट चक्र दिसलं आणि पाठ फोडून दिला आणि ती 17वी नदी म्हणजे काय तर 17वी हा शब्द का आला? 17वी नदी हा शब्द का आला? तर 17वी म्हणजे आपला हा जो देह आहे तो 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि त्याच्यातले ते 5 प्राण आणि त्यांचा तो अहंकार आहे. असे हे 16 ह्या 16च्या पलीकडची अवस्था म्हणजे ती 17वी अवस्था म्हणजे ती नदी म्हणजे देहभाव विसरून त्या आत्मस्वरूपामध्ये समरस होण्याचा जो मार्ग ती म्हणजे ती 17वी नदी असं पंत महाराजांनी त्यांना मार्गदर्शन. आता यापुढे पुढे त्यांनी आपली आणखीन समस्या मांडलेली आहे की श्वास बंद होत नाही देहावर असता याचे कारण भीती, अन्य कल्पना, व्यापार जागृत असतात. आता हे प्राणायामामध्ये श्वास रोधन करणं वगैरे हा प्रकार असतो. कुंभक करणं म्हणजे आतला प्राण आत, बाहेरचा प्राण बाहेर असं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. आपण योगशास्त्राचा अभ्यास जास्त केलेला नाही, पण ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंत महाराजांच्या बोधानंद गुटिकामध्ये जे काही थोडं मार्गदर्शन केलंय, खरं तर समजायला खूप अवघड आहे आणि बाळबोधामृत सारमध्ये तर या योग साधनेबद्दल खूपच छान माहिती दिलेली आहे. वास्तविक पाहता
एक गोष्ट लक्षात दिली, आम्ही अभ्यास व्यवस्थित करत नाही, विषयाला सोडून बोलतो, की हे माझ्या लक्षात आलं. कारण आपण आता बाळमुद्रण सरांचा अभ्यास करतो, तर ते बाळमुद्रण सर मी उघडून पाहिलं. मी ते ॲक्चुअली सगळं वाचलेलं होतं. त्याच्यात मुख्य ठिकाणी खूप अंडरलाईन्स पण केलेल्या होत्या. पण मला हे वाचताना कुठेही वाटलं नाही, की बाळमुद्रण मी वाचले. म्हणजे पुन्हा मागे मी जसं सांगितलं, की कार्यक्रम उरकून टाकूया, तसं मी ते वाचून टाकलेलं होतं. की ज्यावेळेला पुन्हा वाचायला गेलो, बघितलं तर अंडरलाईन केलेले सगळे शब्द इतके महत्त्वाचे होते, की अभ्यास कसा करावा, ही पुन्हा इथं आम्हाला जाणीव करून दिली, की वाचून काढायचं नसते, वाचून आत्मचिंतन करायचं असतं, निधिध्यासन करायचं असतं आणि तो बोध अंतःकरणात ठसवायचा असतो. आमचे आप्पा, आमचे सुधीर वैद्य लतात, हे मेंटॉर्स कन्स्ट्रक्टिव्हली का बोलतात? तर ते वाचून काढत नाहीत. त्यांनी एकदा वाचलं, की ते त्यांच्या हृदयात ठामपणे बसलेलं असतं. आपल्याला हा प्रश्न पडतो, की मुखोद्गत पदं का होतात? तर ती पदं ही वाचण्यासाठी म्हणत नाहीत. त्या पदाच्या भावात समरस होऊन म्हणतात आणि त्यावेळेला ती आपोआप आपल्या अंतःकरणात ठाम बसतात. हा बोध मला इथे शिकायला मिळाला. मुद्दाम सांगावासा म्हणून सांगितला. तर प्रश्न असा, की ही जी काही मार्गदर्शन पद्धतमार यांनी या की अ, श्वासबंद. तर त्याचं कारण असं, की आपल्याला भीती आणि अन्य कल्पना विचार चालू असतात. योगसाधना चालू असते. उन्मनी अवस्थेपर्यंत पण कुठेतरी पोहोचलेलो असतो. परंतु ती उत्थान झालं, की पुन्हा कुठेतरी त्याच्यामध्ये समस्या येतात, प्रश्न येतात आणि मग भीती वाटायला लागते. कल्पना जागृत होते. आता ही भीती का वाटते? तर ही भीती पण पंत महाराजांनी भीतीबद्दल फार छान सांगितलं. भय केव्हा असतं? जिथं द्वैत असतं तिथं भय असतं. जिथं एकच आहे, दुसरा कोणीच नाही. मग माझी स्वतःची मला भीती कशी वाटते? द्वैतसामूळ आपण एक आरती छान म्हणतो. द्वैतसमूळ जाणिली प्रगटली नित्य स्वयंज्योती. स्वयंज्योती म्हणजे काय तर आत्मप्रकाश. आत्मस्वरूपात समरस होणं आणि हे केव्हा प्राप्त होतं? ते एक मी तूपणाचा भाव पण टाकला तरच ते आपली ती अवस्था होते आणि ती स्वयंज्योती म्हणजे त्या स्वरूपामध्ये आपण एकरूप होऊन जाणं, ही अवस्था उन्मनी अवस्था असते. ती प्राप्त करण्यासाठी द्वैतभाव टाकला पाहिजे, असं पंत महाराज तिथे सांगतात. आणि याच्यासाठीच पंत महाराज त्यांना सांगतात, ती नष्ट झाली पाहिजेत आणि चित्त एकाग्र झाले पाहिजे. ती भीती नष्ट केव्हा होणार? तर ज्यावेळेला आम्ही मी देह हा भाव टाकून, मी देह नसून, मी त्या परब्रह्माचाच अंश आहे, मी त्याचाच अंश आहे. तत्त्वमसीचा बोध ज्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये ठामपणे ठामपणे रुजला जातो. मीपणाचा भाव कायमस्वरूपी कारण मी पुढे लिहिलेलं त्या प्रमाणे की स्वप्नही मीपणा असू नये, अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे. ती अवस्था निर्माण झाली की मन एकाग्र होतं आणि मग एकाग्र झालं की मग ती भीती वगैरे कल्पना सगळ्या नाहीशा होतात. उन्मनी अवस्था प्राप्त होते. मनच नाही. मनच नाही तर भीती कधी? भीती केव्हा वाटते? ज्यावेळेला विचार करतो. विचार कोण करतं? मन करतं. ते मनच नाहीसं झालं, तर भीतीच कुठे येणार? मन नाही म्हणजे देहभाव नाही, जगभाव नाही उन्मनी अवस्थेमध्ये. मग भीती कशाची वाटणार? तर त्यासाठी एकाग्रतेची आवश्यकता आहे असं महाराजांनी सांगितलं आहे. पुन्हा ते पंत महाराजांना असं विचारतायत, खांबाच दिवा आत्मज्योत. हे त्यांना साधना करत असताना खांबाला दिवा लटकलेला दिसला असं जाणवतंय आणि ती सुद्धा पुन्हा आत्मज्योतच आहे. त्याच्या पुढे पुन्हा प्रश्न आहे. वारंवार स्त्रिया बोलवण्यास येतात. अगर हरेक रीतीने आपल्याकडे मन ओढून घेण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा त्यांना समस्या निर्माण होते. आता इथे स्त्रिया म्हणजे वासना. अनेक प्रकारच्या वासना आपण साधन करत असताना, नामस्मरण करत असताना सुद्धा आपल्याला त्रास देतात. आपल्याला सुद्धा, मला सुद्धा बऱ्याच वेळेला नामस्मरण करताना अनेक विचार येत असतात. आणि मग काय करायचं असा प्रश्न. त्यांनी ते छान त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे, की त्याच्याकडे त्या दृष्टीने पूर्णतः दुर्लक्ष करायचं. पूर्णतः दुर्लक्ष करायचं आणि स्वरूपी नामस्मरणाकडे लक्ष. सद्गुरू स्वरूपाच्या सद्गुरूच्या चरणाकडे लक्ष देऊन ते नामस्मरण करायचं. आपल्या देहाला 5व्या पत्रामध्ये सुद्धा या संदर्भात पंत महाराजांनी रावजींना मार्गदर्शन केलेलं आहे, की ही आपल्या मनाला झालेली सवय आहे. अनेक वर्षाची आता आमची 53 वर्ष सवयच लागलेली आहे, की हिचा विचार करणे, त्याच्या मागे जाणं, वासना उठणं, चंचलपणा, हे माझं, ते माझं. हा जो काही अनेक वर्षाचा जो काही ठसा आपल्या मनावरती बसलेला आहे, तो अचानक जाणं शक्य नाही. तर तो टप्प्या जाणार. आणि म्हणून अशा काही वासना उठल्या, कल्पना उठल्या,
तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून सद्गुरूचरणाकडे लक्ष देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला, तर त्या वासना, त्या भीती, त्या कल्पना हळू-हळू, टप्प्याटप्प्याने कमी होत राहतात. असं मार्गदर्शन पंत महाराजांनी रावजींनाच 5व्या पत्रामध्ये छान केलेलं आहे. तर ह्या ज्या स्त्रीमध्ये आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि त्या परीक्षा आहेत असं म्हणतो. हुशार राहावे. म्हणून पंतप्रधान सांगतात, "हुशार, हुशार, हुशार बापा, हुशार संसारी, त्वरित गुरुसी शरणी जाऊनी, चुकवी 84 फेरी." तर त्याकडं तिकडे लक्ष नसावे. म्हणजे ज्या वासना उठतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा, असं पंत महाराज सांगतात. आणि म्हणून जरी होणे तेव्हा निश्चिंत, तरी निशिदिनी स्मरा गुरु. निश्चिंत राहण्यासाठी किंवा या ज्या वासना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी गुरुचरणाकडे आपलं लक्ष पाहिजे, मन एकाग्र केलं पाहिजे आणि त्या तुझ्या परीक्षा आहेत. म्हणजे तुझी एकाग्रता नष्ट करण्यासाठी झालेली परीक्षा आहे आणि त्याच्यात पास होण्यासाठी तू टप्प्याटप्प्याने त्याच्याकडे दुर्लक्ष कर, असं पंत महाराज आपल्याला सांगतात. आता पुढं परत त्यांनी विचारलेलं आहे, की चंद्रदर्शन त्यांना झालं जाणवतं. चंद्रदर्शन म्हणजे कंसात उन्मनी, तत्वप्रकाश वगैरे पुस्तकाचे लक्षण. म्हणजे हे चंद्रदर्शन म्हणजे काय? ती सुद्धा उन्मनी अवस्था आणि या उन्मनी अवस्थेचं वर्णन तत्वप्रकाश वगैरेच्या पुस्तकांमध्ये केलेलं आहे. तुला जर जाणून घ्यायचं असेल तर त्या पुस्तकाचा तू संदर्भ घे आणि त्यातून जाणून घे, असं पंतप्रधानांनी रावजींना सांगितलं. आता मागील पत्री लिहिलेला विचार चांगला झाला पाहिजे. कारण तारक अभ्यासाचे पूर्वीचा सांख्ययोगाचा सांख्ययोगाचा पूर्ण अभ्यास झाला नाही, असं पंतप्रधानांनी रावजींना सांगितलेलं आहे. आता याच्यासाठी आपल्याला 5 नंबरचा पत्राचा संदर्भ घेणं. 5व्या पत्रामध्ये पंतप्रधानांनी काय सांगितलेलं आहे? आता मी सांगितलं, की जे विचार उठतात, कल्पना उठतात, हे जाणार नाही. ते टप्प्याटप्प्यानेच जाणार आहे. तर ते जाण्यासाठी सांख्य विचार निर्माण केला. सांख्य विचार म्हणजे काय? सांख्य तत्व म्हणजे काय? सांख्य योग म्हणजे काय? तर शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे हे जाणून घे. हा सांख्य विचाराचा मूळ. आता अशाश्वत काय आहे? तर आपण आपल्या पूर्वसंस्कारानुसार म्हणतो, की मी देह म्हणजेच ही जी आपली कल्पना आहे. परत तनुधर्म, अन्नधर्म, परत वायुधर्म, सुनील दादा अनम्यूट करा. नाही नाही, अजून आवाज नाही आला. सत्वगुणाचा धर्म, हा. हे सर्व गुण आहेत. ह्या सर्वांच्या गुणापलीकडे जो धर्म आहे तो कोणता? तर आत्मधर्म. आत्मधर्म म्हणजे काय? मी हा देह नव्हे. हे सगळे काय भोग आहेत, हे सगळे ज्या काही कर्म आहेत, हे जे काही धर्म आहेत ते कुणाला आहेत? तर ते देहाला आहेत. मी त्या देहाहून निराळा आहे. कसा? तर आकाशास काही लेप आहे काय? अशा विचार जो काही सांगितलेला आहे. तर आकाशासारखं अलिप्त राहणं, म्हणजे मी त्या श्री गुरु स्वरूप ओंकारामध्ये ऐक्य होऊन जे काही एक राहते तेच तू आहेस, हेच लक्षात धर. हा विचार सतत चालू दे, म्हणजे कल्पना बाधणार नाहीत. स्वप्नीही मी दहने अशी मिथ्या कल्पना न उठेल, इतकी जागृतता असू दे, विचार दृढ राख. हा जो काही पंत महाराजांनी त्यांना पूर्वीच्या पत्रामध्ये जो विचार सांगितला, तो विचार अजून दृढ झालेला नाही. त्यामुळे ह्या सगळ्या कल्पना त्रास देतायत. त्याचबरोबर तर लिहिलेला विचार योग्यपणे दररोज मनन करून चित्त मिथ्या जगभ्रमातून वेगळे करावे. आता हा जो काही विचार सांगितला, की मी देह नसून मी त्या परब्रह्माचाच अंश आहे. हा जो काही विचार अंतःकरणामध्ये सतत चालू राहू दे. जागृतीत असताना स्वप्नातही हा विचार सतत राहू दे. म्हणजे मी देह ही भावना स्वप्नात पुढे लिहिलेलीच आहे. स्वप्नामध्ये सुद्धा उठू नये. असा अभ्यास नित्य चालू दे, मनन चालू दे आणि जे काही चित्त आहे, असा विचार मनामध्ये ठामपणे दृढ झाला, की मग काय होतं, की चित्त मिथ्या जगभ्रमातून मोकळं व्हायला सुरुवात होते. आणि मग मी माझे हा जो जन्म मरणमूलक बाध, तो गुरु ध्यानाने, सतत विचाराने काढून आकाशाप्रमाणे
सर्वत्र उदास व्हावे. मी माझे हा जो काही घातक आहे तुझ्या हितासाठी किंवा मी माझे हा भाव अहमता ममता जी आहे तीच तुझ्या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवण्यास कारणीभूत आहे. आणि हा जो भाव काढून टाकायचा तो कसा काढून टाकायचा आहे? तर तो ग्रंथ वाचून किंवा योगासनं करून साध्य होणार नाही. तो काय आहे? गुरुच्या ध्यानाने, गुरुच्या बोधाच्या सतत चिंतनाने, मननाने त्या बोधाबद्दल विचार करून तो भाव आपल्या मनातला टप्प्याटप्प्याने काढून टाकायचा आहे आणि आकाशाप्रमाणे सर्वत्र उदास असावे. आकाशाला जसा आले काय? ढग गेले काय? अ, पाऊस पडला काय, नाही पडला काय? ह्या सर्वांचा त्या आकाशाला काहीही बाद नसो. तसाच आपल्या आत्मस्वरूपामध्ये आपण रममाण होऊन जाणं, जे काही भोग आहेत, प्रारब्धाचे भोग आहेत, ते सर्व देहाचे आहेत. त्या देहाला त्या प्रारब्धाच्या गाठीशी बांधून मी आकाशासारखं अलिप्त राहणं, विसरून राहावं आणि पुन्हा परत मला हे सांगतात, स्वप्नीही आपण देह अशी कल्पना विसरून देखील उठू नये, याचेच नाव सांख्याची पूर्तता. आपण असं करतात पुन्हा गमतीचा भाग बघा. हे सांख्य योग म्हणजे काय? तारक योग म्हणजे काय? याचा मी खूप विचार केला, नेटवरती जाणून बघितलं. आणि ते काय फार असं कन्सेप्ट क्लिअर झाले नाहीत. बोधानंद गुटिकामध्ये सुद्धा खूप छान विवरण केलेलं आहे. पण ते सुद्धा उच्च कोटीचं ज्ञान आहे. मग काय करायचं असा प्रश्न पडला. पण योगायोगाने पटकन 10वं पत्र मी चाळताना पंत महाराजांनी त्या 10व्या पत्रामध्ये कल्याणाला लिहिलेल्या पत्रामध्ये सांख्य, तारक, अमनस्क या योगांची अत्यंत सोपी व्याख्या करून दिली. म्हणजे सांख्ययोग म्हणजे काय? सांख्ययोग म्हणजे मी देह हा भाव काढून टाकणं. मी देह नव्हे, हा मी देह जो काही माझ्या मनावरती जो ठसा उमटला होता, तो धादांत खोटा आहे. तर त्या देहाला अनुसरून जे काही मी माझे घातक पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे, धनदारा आप्त, घरदार, गाड्या, घोडा, संपत्ती हे जे काही सगळं आहे, ते ते म्हणजे मी नव्हे आणि त्यांचा मोह हा खोटा आहे. मी त्याहून निराळा आहे. हा भाव दृढ करणं, हीच सांख्याची पूर्तता आहे. आणि ही सांख्याची पूर्तता वर सांगितलेल्या बोधाला अनुसरून आपल्या मनामध्ये बिंबवायची आहे आणि हाच सांख्ययोग असं पंत महाराजांनी या पत्राच्या पहिल्या भागामध्ये सांगितलं. थोडक्यात पहिला भाग हा सांख्य योगाचं वर्णन पंत महाराजांनी रावजींना केलेलं आहे. आता दुसरा भाग पंत महाराजांनी सांगितलेला दुसऱ्या भागामध्ये पंत महाराज काय सांगतात, हे दड्डी लिहून लिहिलेलं पत्र आहे. तर दड्डी मुकामीचे पत्र पाहून दिव्यानंद झाला. कारण शुद्ध उन्मनी आहे. शुद्ध उन्मनी प्रकार आहे. पहिल्या भागामध्ये त्यांना अनेक त्रास झाले. योग साधना करताना समस्या निर्माण झाल्या, वासना उठल्या, मन स्थिर होत नव्हतं, श्वास अडकत होता. हे सगळे प्रश्न का निर्माण होत होते? तर कुठेतरी कल्पनाची बाध तिथे होती, मीपणाचा बाध तिथे होता. आणि या पत्रामध्ये मात्र त्यांनी त्या रावजींनी उन्मनी अवस्था प्राप्त केल्याचं जाणवतं. म्हणजे त्या आत्मस्वरूपात ह्या सगळ्या मर्यादा ओलांडून मीपणाचा भाव टाकून शुद्ध उन्मनी अवस्थेमध्ये ते पोहोचलेले आहेत. आणि त्यांना तो आत्मस्वरूपात ते रममाण झालेले आहेत. हा बो हा हा अनुभव त्यांनी पंत महाराजांना कळवलेला आहे. आणि म्हणून पंत महाराजांनी त्यांना सांगितले, हा शुद्ध उन्मनीचा प्रकार. आता हा तारक योगाचा भाग. आता तारक योग म्हणजे काय? पंत महाराजांनी तारक योगाची सुद्धा 10व्या पत्रात फार छान वर्णन केलेलं आहे, की सांख्ययोगामध्ये मी देह नव्हे हा विचार ठाम होईल. म्हणजे मग तिथं काय होतं, की मन निराधार होतं. छान सांगितलेलं आहे. मन निराधार होतं आणि त्यास फार दिवसापासून दृश्याची सवय असल्यामुळे दृश्याखेरीज त्यास चैन पडत. आपल्या मनाला दृश्याची सवय लागलेली असते आणि म्हणून षण्मुखी, शांभवी, केसरी, भूचरी, अगोचरी, अलक्ष्य इत्यादी मुद्रादी साधनाने अनेक प्रकारचे बिंदू, प्रकाश, नाद यांचा साक्षात्कार पाहून त्या आनंदात स्थूल दृश्यास विसरून इकडचे स्मरण न करावे म्हणून त्या साधनातच राहता राहता पूर्ण नाद, ओंकार नित्यशा श्रवण करीत उन्मनी मनोन्मनी साधून जागृत, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी अवस्था विसरून केव्हाही दृश्यास मोहित नव्हता. श्रींचे चरण न विसरता
पुढील ज्ञानयोगास अधिकारी होऊला हवे, ही तारक अवस्था. तारक अवस्थामध्ये काय केलं तर तिथे नादबिंदू कला यांचा अनुभव घेऊन योगसाधनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे नाद ऐकू येतात, विविध प्रकाश दिसतो, कला दिसतात आणि या माध्यमातून आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. आत्मस्वरूपामध्ये समरस होतो आणि त्याच्यामध्ये अंतर्लक्ष, मध्यलक्ष, बहिर्लक्ष ह्या सर्व गोष्टींचं विवरण महाराजांनी त्यांना थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि याचं सुद्धा सविस्तर वर्णन बोधानंद गोटीमध्ये फार छान पंत महाराजांनी केलेलं आहे. थोडासा तो अवघड भाग आहे, म्हणून मी त्याच्यावरती जास्त बोलणं उचित समजत नाही असं म्हणेन. धीरदादा आप्पासाहेब याबद्दल जास्त मार्गदर्शन करतात. तर ही अवस्था ह्या नाद, बिंदू, कला याचा अनुभव घेणं. नाद, बिंदू, कला म्हणजे काय होतं, की पहिल्यांदा अशी एक रेषा दिसते. ती रेषा वर्तुळाकार होते, त्याला बिंदू दिसतो आणि तो बिंदू मोठा होतो. चंद्राच्या जशा कला दिसायला लागतात, तशा विविध कला दिसायला लागतात. जशा प्रकारचे नाद ऐकायला लागतात आणि ही अवस्था म्हणजेच उन्मनी अवस्था आहे आणि त्यातून जे नाद, ओंकार जो निर्माण तो सूक्ष्म नाद, तोच उत्तम असं पंत महाराजांनी राऊजींना सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढे जाताना पंत महाराज त्यांना काय मार्गदर्शन करतायत तर रस्त्यात सर्पदृष्टीस पडला तो ऊर्ध्व लक्षाचा प्रकार. आता काल आप्पासाहेबांनी अवधूतच्या पत्रामध्ये ऊर्ध्व आणि अधयाचं व्याख्या सांगितली. ऊर्ध्व अवस्था म्हणजे काय तर आपण आत्मस्वरूप वरच्या बाजूला म्हणजे स्वरूप जे आहे ते वरच्या बाजूला आहे आणि आपलं जे काही ऊर्ध्व भागामध्ये हे सगळं देहाची भोग आहे. तर लक्ष ऊर्ध्व भागाकडे केंद्रित होत आहे. तो प्रकार आहे. म्हणजे उन्मनी अवस्थेकडे वाटचाल चालू आहे, असं तुम्हाला सांगतो. आता इथं काय झालं बघा. तो कुंडली सर्प तुम्ही भ्याला, नाहीतर त्या सर्पाच्या मस्तकावर त्रिमूर्तीचे दर्शन. म्हणजे तो सर्प पाहिल्यानंतर कुठेतरी रवजींच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आणि मग ती भीती निर्माण झाल्यामुळं काय झालं, ते तिथून पुनश्च मागे फिरले. ते तिथंच स्थिर जर राहिले असते, घाबरले नसते, तर त्यांना त्या सर्पाच्या मस्तकावर त्रिमूर्तीचे दर्शन होणार होते, असं पंत महाराज सांगतात. आता पुढच्या पॅराग्राफमध्ये उन्मनी अवस्थेमध्ये आलेले 2-3 प्रकार त्यांनी 2-3 अनुभव पंत महाराजांना त्यांनी कळवलेले आहेत आणि ते सगळे उन्मनी अवस्थेत मंडळींसहित दर्शन झाले आणि त्यात सूक्ष्म प्रकाश हाच शुद्ध आणि शेवटी अखंड राहणारा आत्मप्रकाश अशी सूचना मिळाली. ही शुद्ध उन्मनी आहे. सत्य, सत्य, सत्य. आता ह्या उन्मनी अवस्थेत त्यांच्या योग साधनेच्या उच्च अवस्थेमध्ये त्यांना मंडळींसहित, भक्त मंडळींसहित सद्गुरूंचं दर्शन झाल्याचं ते उल्लेख करतात आणि त्यात सूक्ष्म प्रकाश त्यांना दिसलेला आहे आणि आत्मप्रकाश दिसलेला आहे आणि हीच उन्मनी अवस्था तुम्हाला साध्य झालेली असते. पुढे त्यांना संन्यासी, साधू वगैरे भेटले. ती उन्मनी असून त्यात संन्यासासारखे सर्व विषयांची ठाई, विरक्तता आणि सुख-दुःख विरहित सदा आनंदात निमग्न राहून सर्व प्राणीमात्रांची ठाई गुरुरूप पाहून नम्र व्हावे. पुन्हा त्यांना संन्यासी आणि साधू वगैरे यांचं दर्शन झालेलं आहे. आणि ह्या साधूंचं, संन्याशांचं जे काही दर्शन झालेले आहे, ही सुद्धा उन्मनी अवस्था आहे. आणि ते साधू जसे संसाराच्या ठायी विरक्त अवस्थेत वागतात, तसंच विरक्त मनामध्ये बाळून सुख-दुःख विसरून त्याच्या विरहित जो आनंद आहे, जो ब्रह्मानंद आहे, त्या ब्रह्मानंदात समरस होऊन राहावं आणि सर्व प्राणी मात्राची ठायी गुरुरूप पाहून नम्र व्हावे. थोडक्यात आपल्या अवधूत संप्रदायाचा बोध आहे, की सर्वत्र मला पहा, हाच बोध पंत महाराजांनी इथं त्या संन्याशांच्या दर्शनाच्या रूपातून अनुभवा असं मार्गदर्शन पंत महाराजांनी रावजींना केलेलं आहे. आता पुढं आपण ज्यावेळेला ह्या पंथाच्या भावार्थ पाहणार आहोत, तेव्हा ह्या गोष्टी होत्या आपण समजून घेण्याचा निश्चित प्रयत्न
क्षमस्व, सारखा फोन आहे तुझा. आता पुढे ते आपला अनुभव सांगताना सांगतायत, मुद्रेमध्ये राघू दिसला म्हणता. तो श्रुतीशास्त्राने वाखाणलेला हंस पक्षी आहे. त्यात तांबड्या रंगाचा जीवहंस, निळा अगर हिरवा शिवहंस आणि शुद्ध पांढरा अगर अनंत रंगाचा परमहंस आहे. असं संत महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केलं. योग साधना करताना पुन्हा त्यांना मुद्रा ज्यावेळेला त्यांनी लावली, त्यावेळेला त्या मुद्रेमध्ये त्यांना राघव म्हणजे पोपट दिसलेला आहे. आता याचं वर्णन ज्योतिषशास्त्रामध्ये हंस पक्षी असं आणि त्याच्या रंगावरून त्याचे काही गुणधर्म आहेत ते त्या श्रुतीशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तो तांबडा असेल तर जीवहंस आहे. निळ्या रंगाचा, हिरव्या रंगाचा शिवहंस आहे. म्हणजे ते आकाश आहे आणि शुद्ध पांढरा अनंत रंगाचा परमहंस म्हणजे ते आत्मस्वरूपच आहे. असं मार्गदर्शन पंत महाराजांनी राऊजींना केलेलं आहे. आता ह्या सर्व गोष्टींचं सार शेवटच्या पॅरेग्राफमध्ये पंत महाराजांनी छान सांगितलेलं आहे. नक्षत्र सहित स्वच्छ आकाश दिसले ते बिंदू आकाश आहे. त्याच्याच प्रकाशात जीवनमुक्ताने नेहमी राहायचे. त्यांना नक्षत्र आणि स्वच्छ आकाश दिसते आणि हे बिंदू आकाश म्हणतात. बिंदू आकाश म्हणजे बिंदू सरळ असणारा आकाश. आता ह्या बिंदू आकाशाची व्याख्या सुद्धा पंत महाराजांनी बोधानंद गुटिकेमध्ये अतिशय सुंदर दिलेली आहे. ज्यांना कोणाला ह्याचा सखोल अभ्यास करायचा त्यांनी बोधानंद गुटिका निश्चितपणे वाचावी. थोडंसं अवघड असल्यामुळे भाग इलिमिनेट करण्याचं थोडक्यात फक्त काय आहे, की ते आकाश आहे आणि ते आकाश म्हणजेच काय आहे, की आकाश म्हणजेच आत्मस्वरूपाचं दर्शन आणि त्या आत्मस्वरूपाचं दर्शन जे आहे, ती स्थिती जी आहे, म्हणजेच ती सहज समाधी अवस्था आहे. आणि ही सहज समाधीची अवस्था त्याला अवधूतनं फार छान सांगितलं. साहेबांनी छान सांगितलं. निर्वृद्धींनी पण फार छान सांगितलं. आबांनी सांगितलं. ती सहज समाधी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे आणि या अवस्थेमध्येच जीवनमुक्ताने नेहमी राहायचं आहे, असं पंत महाराज सांगितलं. आणि त्यापुढे पंत महाराज राऊजींचं अतिशय मनापासून कौतुक करताना सांगतायत, की आपल्या इकडील सततच्या स्मरणात आणि सद्गुरूंच्या ठायी अनन्य भक्तिबलाने शुद्ध उन्मनीचा अनुभव येऊ लागला. रावजींनी बाबा कुडचींचा अनुग्रह घेतला होता आणि त्या सद्गुरूंचं ते नित्यानं स्मरण करत आणि त्याचबरोबर रावजींबरोबरच तितकंच भक्तिभावाने, प्रेमाने, आदराने ते क्षमस्व सारखा फोन येत होता. तर इकडील सततच्या स्मरण म्हणजे त्यांना पंत महाराजांचं सुद्धा सातत्याने स्मरण होत होतं. इतकंच भक्तिभावाने ते सद्गुरूंचं स्मरण करत होते, तितकंच ते पंत महाराजांचंही स्मरण करत होते. आणि ह्या भक्तिबलामुळेच त्यांना शुद्ध उन्मनीचा अनुभव. जरी ते योग साधना करत असले, तरी त्या योग साधनाला पंत महाराजांचं स्मरण, सद्गुरू बाबांचं स्मरण, बाबा कुर्चींचं स्मरण, ह्या भक्तिबलामुळेच त्यांना त्या उन्मनी अवस्था त्या योग साधनाच्या माध्यमातून येऊ लागली. अधिक दिसण्यास काहीही अर्थ नाही. आणि म्हणजे याच्यापेक्षा अधिक दिसण्याची, अधिक काही अनुभव येण्याची अपेक्षा तुम्ही करूच नका. सूक्ष्म नाद आणि सूक्ष्म प्रकाश हे मगाशी त्यांनी जसं वर्णन केलं, की सूक्ष्म नाद ऐकू आले, सूक्ष्म प्रकाश, दिव्य प्रकाश, आत्मप्रकाश अनुभवाला. आता हेच जीवनमुक्ताचे भांडवल आहे. संतांची संपत्ती आहे, सद्गुरूची देणगी आहे आणि हीच परिपूर्णता आहे. पक्के जाणावे, निर्विकल्प राहावे, शांत राहावे. आता सद्गुरूच्या कृपाबळामुळे, पंत महाराज इकडच्या स्मरणामुळे तुम्हाला ही अवस्था प्राप्त झालेली आहे आणि ही अवस्थाच श्रेष्ठ अवस्था आहे. याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काही प्राप्त करण्याचं उरलेलं नाहीये. हेच जीवनमुक्ताचं भांडवल आहे, ते तुम्हाला आता प्राप्त झालेलं आहे. हीच संतांची संपत्ती तुम्ही प्राप्त केलेली आहे सद्गुरू कृपाबळाने. सद्गुरूची देणगी जी काही आहे ती तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि ह्या तुमचं जीवनाची सार्थकता झालेली आहे. तुम्हाला परिपूर्णता प्राप्त झालेली आहे. हे पक्क जाणा
आणि आता आणखीन काहीतरी योग साधना करून मी काही वेगळं काही प्राप्त करावं लागते, अशा काही कल्पना मनामध्ये आणू नका. निर्विकल्प राहा, शांत राहा. ओम दत्त. जनरली तुझा दत्त, श्री दत्त वगैरे पंत म्हणतात. इथं पंत महाराजांनी ओम दत्त असं मुद्दाम रामोजींना सांगितलेलं आहे. असा ह्या पत्राचा थोडक्यात अर्थ. आता ह्या पत्राचा भावार्थ मात्र आपण समजून घ्यायचा आहे आणि तो माझ्यासारखी फार महत्वाचा आहे. म्हणून त्यावरती जरा थोडेसे 2 शब्द आपण निश्चित बोलणार आहोत. कारण हे जे पत्र आहे, आपण पाहिलं असेल, की हे पत्र पूर्णतः योगाभ्यासावरती होते. रावजी पंत महाराजांचे बालमुकुंदांकडून अनुगतीले काही पंत महाराजांचे गुरुबंधू आणि रावजी, कल्याण ह्यासारखे काही गुरुबंधू योग साधना करत असत. आणि मग योग साधना करत असल्यामुळे त्यांना जे काही अडचणी येत होत्या त्या वेळेला त्यांना मार्गदर्शन करत असत. परंतु ह्या स्थितीमध्ये पंत महाराजांना काही कटू अनुभव पण आहे. आणि मग हे कटू अनुभव आल्यानंतर रावजींसारखे एक्सेप्शनल पर्सनॅलिटी की ज्यांना योग साध्य करणं शक्य होतं. कल्याणासारखे आपण जर ही जी पत्र आहेत कल्याणांना लिहिलेली आणि रावजींना लिहिलेली जी पत्र आहेत त्यांचा जर अभ्यास केला, विचार केला तर त्यांची श्रेष्ठता, त्यांचा अधिकार आपल्या लक्षात येईल की त्यांचा अधिकार फार मोठा होता आणि त्यांना हे योग साधना करणं शक्य होतं आणि म्हणून ते योग साधना करण्यास त्यांना का असं सांगितलं नाही. उलट त्यांना जे काही योग साधनेमध्ये जे काही समस्या आल्या त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सुद्धा उन्मनी अवस्था, सहज समाधी अवस्था प्राप्त करून पंत महाराजांनी करून दिलेली आहे. परंतु ही सर्वांसाठी असेल. रावजींना जो नियम लागू होतो तो सुहासला लागू नये. आम्ही मूळ पामर इतके आहोत, की इतकं मगाशी मी मुद्दाम बाळगुरुचा सारखं उल्लेख केला, की मी सगळं वाचलेलं होतं. सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना पुढा केला होता. पण मी स्वतःच ते विसरून गेलो. अशी आमची अवस्था आहे. मग आम्ही ते योग, नाद, बिंदू त्याला अरे बापरे! ते शब्द सुद्धा आठवताना मारामारी होते. डोळ्यासमोर ठेवले तरी ते वाचताना बांबळ उडते. ती षटचक्र काय? ती नाभी काय? ते विविध मुद्रा काय? ते योग साधनेतली अष्टांग काय? अक्षरशः वेडं व्हायला होतं. डोक्याच्या बाहेरचे सगळे विषय. मग मी परमार्थ साधायचं की नाही? आणि माझ्यासारख्या गूढ पामरांसाठी महाराजांनी अद्वैत संप्रदाय त्याला स्थापन केलाय. ज्ञानी लोकांसाठी नाही. आणि म्हणून पंत महाराजांनी आपल्या सर्वांना अत्यंत निक्षुणपणे सांगितलं की योग साधना करू नका. अजिबात करू नका. असं सांगितलेलं आहे. आता ह्याच्या मागची महत्त्वाची 2 कारणं आपल्याला जाणून घेणं निश्चित गरजेचं आहे. आणि त्यातलं पहिलं म्हणजे की पंत महाराज ज्यावेळेला बाळाप्पा होते, त्या काळामध्ये बेळगावमध्ये सर्व मंडळ, सर्व गुरुबंधू एकत्र व्हायचे आणि बोधाचा, वाङ्मयाचा अभ्यास व्हायचा. पंत महाराजांनी बालमुकुंद स्वामींनी काही भक्तांना योग शिकवलेला होता आणि ही जी कल्याण किंवा रावजी किंवा गुमास्ते कंपनी ही जी काही योग साधना करण्यात ती एकत्र बसायची आणि योग साधनेवरती चर्चा करायची. आणि त्या चर्चेतून काय निष्पन्न व्हायचे त्याची आपापसात चर्चा करायची आणि मग पंत महाराजांना प्रश्न पडला आणि हा प्रश्न पंत महाराजांनी 102 क्रमांकाच्या परागामध्ये फार छानपणे वर्णन केलेले. या परागामध्ये पंत महाराजांनी बाबा कुडजींचं, रावजींचं सुद्धा मुक्त कंठानं कौतुक केलेलं आहे. आणि तिथे वर्णन करताना मी पंत महाराजांच्या शब्दामध्येच ते वाचून दाखवतो, की पंत महाराजांची बाबा कुडची बद्दल म्हणजे रावजीच्या गुरुबद्दल काय भावना होती. रावजींचा बाबा, माझा बाळाप्पा असे गुरु आता दृष्टीस पडत नाहीत. बाबाने कर्ममार्ग धरून अवधूत मार्गास लावे. बाळप्पाने कर्ममार्ग खंडून भक्तास अवधूत फल एकच. इथे त्यांनी रावजींचे जे गुरु आहेत बाबा कुडची त्यांचं कौतुक केलेलं आहे. बाबा कुडचींनी इथे स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केली की ते कर्ममार्गाचं आचरण करत असत. आणि सद्गुरू बाळप्पांनी मात्र काय केलेलं आहे की भक्ती मार्ग तुम्हा आम्हाला सर्वांना भक्ती मार्ग योग मार्ग कर्म मार्ग खंडून कर्माचं खंडन केलं आणि आम्हाला भक्ती मार्गाला आणि हा साधा सोपा मार्ग पंत महाराजांनी तुम्हा आम्हाला आता
याच परागामध्ये महाराजांनी योगमार्ग कसा आहे याचं वर्णन अतिशय सुंदरपणे केलेलं आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे ज्यावेळेला योगसाधनेची चर्चा करत, त्यावेळेला कोणी सांगत होतं, की मला प्रकाश दिसतात. कोण मला सांगितलं, की मला बिंदू दिसले, नाद ऐकू आले, असं काही-काही ज्योती दिसली, असं काही-काही वर्णन करायचे. पंत महाराजांना मात्र त्यावेळेला हे अनुभव आलेला नव्हता. आणि मग त्यांच्या मनामध्ये शल्य निर्माण झालं, हा काय प्रकार आहे? सर्वांना काही वेगळे अंक आहेत आणि मला येत नाहीत. आणि म्हणून त्या बाळप्पा गुरूंकडे त्यांनी ही आपली व्यथा सांगितली आणि त्याचं उत्तर हे फारच सुंदर आहे. पंतांच्या शब्दातच सांगतो. त्यांनी गुरूंना विचारले, की "अप्पा, ते पहा, मी चक्र पाहिले, ज्योती पाहिली, नाद ऐकले, असं पुष्कळ जण सांगतात. परंतु मला असे काही होत नाही. हे काय?" असं पंत महाराजांनी अत्यंत स्वच्छ मनानं सद्गुरू बाळानंदांकडे आपली व्यथा मांडली, की सगळ्यांना ना असं काहीतरी वेगवेगळे अनुभव येतात आणि हे नादबिंदुकाला मला मात्र अनुभवला येत नाही. हे नेमकं काय? आणि प्रेमळ हो, ह्याचं जे काही उत्तर दिलेलं ना, अरे बापरे! अतिशय जबरदस्त असं उत्तर. सद्गुरूंनी त्यांना काय सांगितले पहा. अरे, केळं खाणाऱ्याला दिलेली ती केळी रे. ती त्यास दिलेली केळी पहा. केळं खाऊन सुख मानून घेणाऱ्या आईच्या स्तनाचे दूध नको असते, तर मग ती केळी तुला पाहिजेत काय म्हणतोस काय रे? अतिशय मार्मिक उत्तर सद्गुरू बाळप्पांनी पंत महाराजांना दिलेलं आहे. असे त्यांनी विचार सांगताच मी त्यांना नको असे नम्रपणे सांगितले. जो पंत महाराज सांगतात. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेला जो मार्ग आहे, तो मातेच्या दुधासारखा आहे आणि तो प्रपंचातल्या मातेच्या दुधासारखा नाही. तर अनंत कोटी ब्रह्मांडाची जननी आहे, त्या जननीच्या दुधासारखा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, की आपण ज्यावेळेला जन्माला येतो, त्यावेळेला आपला जन्म होण्याआधीच आपल्या मातेच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती झालेली असते. म्हणजे आपल्या पालन-पोषणाची व्यवस्था ऑलरेडी झालेली असते. आणि त्याहून पुढची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मुद्दाम आपल्या सर्वांना माहिती आहे, की नवजात अर्भक जोपर्यंत आपल्या मातेचं दूध प्राशन करत असतं, बाहेरचं अन्न कुठलंही खात नसतं, तोपर्यंत त्या बालकाच्या विष्ठेला, मूत्राला, मूत्रविष्ठा याला, मलमूत्राला घाणेरडा वास येत नसतो. ज्यावेळेला आपण त्याला बाह्य पदार्थ खायला घालायला लागतो, त्यावेळेला ते सगळे प्रकार सुरू होतात. सांगण्याचं तात्पर्य आपल्या या जन्मीच्या प्रपंचातल्या मातेच्या दुधाचं जर इतकं अनन्यसाधारण महत्व आहे, तर अनंत कोटी ब्रह्मांडाची जननी आहे. त्या जननीचं जे काही दूध आहे, त्या दुधाचं वर्णन शब्द करण्यास समर्थ आहेत का हो? ज्या मातेचं वर्णन करण्यास वेद थकतात, तिथं शब्द त्या मातेच्या दुधाचं वर्णन करू शकतील का? आणि अशा मातेचं दूधरूपी प्रेमामृत आपल्याला सद्गुरू पंत महाराजांनी अत्यंत सोप्या पद्धतीनं त्या सद्गुरूच्या नामस्मरणानं रूपानं प्राशन करायला दिलेलं, बोधरूपानं प्राशन करायला दिलेलं आहे. मग बाकीची केळी वगैरे आपण खावायची अपेक्षा करावी का? सांगा बरं. आणि म्हणून पंत महाराज आपल्या गुरुचं वर्णन करताना "मी बाळ तुझे नव्हे" असं करतात. "मी बाळ तुझे नव्हे. कुरवाळून घे पदरी, लावी प्रेमस्थानी." आमचा अधिकार न पाहता ती आम्हाला प्रेमस्थानाला अशी सद्गुरु माया भक्तासी प्रेमस्थान पाहिजे त्या सद्गुरूला. इतकंच नव्हे, तर ही सद्गुरु माय तुम्हा भक्त हे प्रेमस्थान पाजण्यासाठी सतत पाणावलेली आहे. सद्गुरु माय सतत पाणावली. तुम्हा आम्हाला प्रेमामृत पाजण्यासाठी सतत पाणावलेली आहे. मग आम्हाला ही केळी आणि हे बाहेरचं अन्न याची काही गरज आहे का? खरंच त्याची गरज नाही. आता पंत महाराजांनी जरा पाणी आपला दुसरा अनुभव सांगितलेला आहे, की योग मार्ग का नको? आणि याचं वर्णन स्पेसिफिकली विवेककृत चरित्रामध्ये नाहीये, परंतु पोथीमध्ये छान वर्णन. योग मार्ग का नको? त्याचं महत्त्व सांगताना पंत महाराज आपल्याला स्वतःचा अनुभव इथे जो मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ही सर्व भक्त मंडळी ज्यावेळेला एकत्र येतात,
मगाशी सांगितलेली जी घटना आहे ती सद्गुरू बालमुकुंद पंतमारांच्या सहवासामध्ये असतानाची घटना आहे. आता बालमुकुंद श्रीशैल्य यात्रेला गेल्यानंतरचा अनुभव पुन्हा पंत महाराज आपल्याला उद्धृत करतात. जे पुत्रबंधू स्फुटीकरण जो काही घडला तो ह्या योग मार्गात त्यातला मुख्य कारण हा योगाभ्यास आणि त्यातून निर्माण झालेला अहंकार हाच त्याचा मुख्य पाय आहे. की ज्यावेळेला सगळी भक्त मंडळी गोळा होत असत त्यावेळेला पंत महाराज बोध करत असत त्यावेळेला काही बंधूंना आपण योग मार्गाचे अभ्यासक आहोत आणि आपल्याला जो योग समजतो तो त्या भोळ्या बाबड्या गुरु कुट्टाप ह्यासारख्या भोळ्या बाबड्यांना कुठे समजणार विचार योग काय मुद्रा काय नाद बिंदू कला काय आम्हाला कळत नाही त्या विचारांना काय कळणार आहे. सोकॉल्ड आम्ही काही पंतप्रधानांचं वाङ्मय वाचलं त्यांना सुद्धा काहीच कळलं नाही. इंटरनेटवर इतकी माहिती मिळते त्यांना काय नाही कळत त्या विचारांना काय कळलं. परंतु त्यांना हे जरी कळलं नाही तर त्यांची भक्ती मात्र दृढ होती. अशीच भक्ती करणं अपेक्षित आहे. तर सांगण्याचं तात्पर्य की हे जे काही स्वतःला सो कॉल्ड योग कळलं, ज्ञान कळलं, नादबिंदू कलांचा अनुभव आला असं जे काही मानणारी जी मंडळी त्यांना अहंकाराची खूप बाधा झाली आणि ते पंतप्रधानांचा द्वेष पण करायला लागली आणि त्यातूनच पुढे जे काय घडलं ते आपल्या सर्वांना स्फुटीकरण आणि पंतप्रधानांच्या जीवावरती हल्ला करण्याचा प्रकार झाला आणि याचं वर्णन पोथीमध्ये आहे ते आपल्याला मी फक्त वाचून दाखवतो. अध्याय क्रमांक 21 मध्ये 43 ते 45 मध्ये वर्णन केलेलं आहे. तिथं असं म्हणतात, काही होते ज्ञानाभिमानी योगाभ्यासी सदाजनी हे म्हणतात ज्ञाने करुणे भक्ती प्राप्त होत असे ज्ञान श्रेष्ठ अवघ्यात ज्ञाने सायुज्यता प्राप्त ऐसे ऐकोनी तयाचे वचन गुरु जाणती मनीची खुणा योग ज्ञाने करवण अभिमानासी पडले असती. म्हणजे काही लोकांचा जो काही गैरसमज झालेला होता अहंकारामुळे अभिमानामुळे की योग ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच आत्मस्वरूपाची ओळख होते हा जो अभिमान आहे तो अभिमान त्यांच्या अहंकाराच कारणीभूत झाला आणि मग त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे की सर्वांना एका जंगलात घेऊन गेले गुहेत घेऊन गेले आणि मग त्या गुहेमध्ये त्यांना जो अनुभव दिला त्याचं वर्णन इथे आपण काही सविस्तर करणार नाही. आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर 21वा अध्याय जरूर वाचावा. तर त्याच्यामध्ये ह्या सर्व ज्ञानाभिमान झालेल्या लोकांची वैराग्य सिद्ध करण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला मात्र त्यांचं ते वैराग्य किंवा त्यांचा तो ज्ञानाभिमान उघडा पडला आणि ते स्वतःचं वैराग्य सिद्ध करण्यात अपयशी झाले आणि तिथूनच ह्या सर्व मंडळींनी पंत महाराजांचा द्वेष करायला पंत महाराजांचा द्रोह करायला सुरुवात केली. पंत महाराजांचा छळ करायला सुरुवात केली. इथपर्यंत की त्या सर्व लोकांनी पंत महाराजांची हत्या करण्याचाही प्रयत्न केला. म्हणजे हा अहंकार हा ज्ञानाभिमान तुम्हा मला कुठल्या स्तराला नेऊन पोचवू शकतो ह्याचं पंत महाराजांच्या जीवनातलं उदाहरण आहे आणि म्हणून पंत महाराज तुम्हा मग भोळ्या बावड्या भक्तांना सांगतात की बाबा ह्या योग मार्गाच्या मागं अजिबात लागू नका. तर काय करा साधा सोपा उपाय सांगितलेला आहे. दत्ताचे पायी आम्ही वस्ती केली अखंड तरी येली गोडी नामी शांती सेवू अखंड. आम्ही दत्ताच्या चरणी तन मन धन अर्पण करून लीन होणं एवढंच आमच्याकडून अपेक्षित आहे की जे करण्यासाठी फार कष्ट नाहीत. पहिल्या चरणामध्ये पुन्हा या योग मार्गाचं खंडन करताना सांगतात योगमुद्रा तपन नेणो भाव एकाची करा नाही तत्व विचारणा हेचा ज्ञानाचा तोरा कर्म उपासना काही नेणो साधन भारा दत्ताचे पायी आम्ही. ते योगमुद्रा लावणं वगैरे काही नको फक्त त्याच्या चरणी दृढ भाव धरा. तत्वज्ञान वगैरे तत्व विचाराची काही गरज नाही. ज्ञानाची गरज नाही. कर्म उपासनेची गरज नाही. कुठलंही साधन करण्याची गरज नाही. फक्त त्याच्या चरणी दृढ भाव धरा. आणि म्हणून पंतप्रधानांनी आणखीन एका पदामध्ये ह्या योगशास्त्राबद्दल सांगितलेलं आहे. हसू नका तुम्ही रुसू नका. संसार हा शाश्वत नव्हे. विषयामध्ये घुसू नका. बंद मुद्रा अचूक साधुनी अति कष्टाने वायुरोधनी ब्रह्मरंध्रावरी उडवणी एकदेशी तुम्ही होऊ नका. हसू नका तुम्ही रुसू नका. संसार हा शाश्वत नाही. विषयामध्ये घुसू नका. पुन्हा इथं योग साधनेचं
खंडनच केलेलं आहे. आणखीन एक पद फक्त सांगतो. 195 क्रमांकाचं पद. त्याच्यामध्ये सद्गुरु भजन संस्कृत तारक कास या साधन. सद्गुरूचं भजन केल्यानंतर कुठलीही साधना करण्याची गरज नाही. वायुरोधन मुद्रासन व्यर्थची श्रवण मनन. कोश विवेचन देह देह शोषण कल्पित त्रिपद विवरणारे. समाधी षटक भ्रांती मूलक. पुन्हा इथे समाधीबद्दल सांगले हे भ्रांती निर्माण करणार आहे. तटस्थता अज्ञान रे. जीवन मुक्ती विधेय स्थिती अद्वैताची हान रे. जीवन मुक्ती मी मुक्त झालो ही सुद्धा काय आहे, मी मुक्त झालो भाव आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय अद्वैताची हानी होते. मी मुक्त झालो मी पण आहे म्हणजे तिथं पुन्हा अद्वैत आहे. त्यामुळे अद्वैताची हानी होते. म्हणून कल्पना गाडूनी मी पण गिळूनी दत्तपदी धरी मौन रे. सबोध पंत महाराज अशा अनेक पदांमधून पंत महाराज आम्हाला सांगतात की ह्या योग मार्गाची पटपट करू नका. म्हणून आपण जो रोज धावा म्हणतो त्यामध्ये वेदशास्त्राची व्यर्थ कटपट शांती न मिळे करिता खटपट हे रे चुकविसी भजनी रमता. भजनी रमल्यानंतर हे सगळे जन्म मरणाचे फेरे होत असताना आपल्याला योगशास्त्र करायचं काय आहे? आणि म्हणून सरते शेवटी हा सर्व बोधाचा कळस संतमानाच्या एका पदाच्या रूपाने सांगतो आणि मी माझ्या सांगते. धरिता गुरु पावले माझे भानाची उडाली. धरू सद्गुरूचं चरणी लीन झाल्यानंतर माझे भानच उडाले. अरे हे भान उडणं हीच सहज समाधी अवस्था आहे. ही समाधी अवस्था जी योगमार्गी लोकांना करण्यासाठी काय काय करावं लागतं त्यात आपण जाणून घेऊ. की ते अष्टयोग करणे म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, आहार, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे सगळे उद्योग करायचे आणि मग ती समाधी अवस्था प्राप्त करायची. ही सहज समाधी अवस्था केवळ सद्गुरूच्या भजनामध्ये तन मन धन विसरून केल्यानंतर प्राप्त होते. भानच उडाले. परत सांगतात निजबोधामृत पिता श्रवणे जीव शिव मावळलेले. गुरु मातेचं दूध मगाशी वर्णन केलं. ते बोधामृत रूपी दुग्ध प्राशन केल्यानंतर माझा जीव शिव भावच नाही मला. द्वैतच नाहीचं झालं. अभय वचन हृदय धरता जन्म मरण गेले. जन्म मरणाचा फेरा सुद्धा माझा चुकला. आणि मग शेवटी सांगतात जीवन मुक्ती सहज भोगणी दत्त भजन केले आणि हे सद्गुरूच्या चरणी मी लीन झाल्यानंतर त्याची पावलं धरल्यानंतर जीवनमुक्ती मला सहज प्राप्त झाली. सहज मला प्राप्त झाली की ना त्या मुक्तीचं सुद्धा महत्व मला राहिलंच नाही. अरे मुक्ती काय करायची? सहज मला प्राप्त झाली की मुक्तीची सुद्धा नाही. मुक्ती मुक्ती नलगे मजला असं पंत महाराज म्हणतात. ती मुक्ती भोगून सहज प्राप्त झाल्यानंतर दत्त भजन केले आणि हे दत्त भजन करणं दत्ताच्या भजनामध्ये सद्गुरूच्या भजनामध्ये रममाण होणं, हीच सहज अवस्था आहे. हीच सहज समाधी आहे. त्या स्वरूपात रमणं हीच अवस्था आहे. हे भजन आपण नित्य नियमानं करत असतो आणि याच्यापेक्षा वेगळा योगमार्ग वगैरे आपल्याला अवलंबायची गरज पाहता गरज आहे का? अजिबात गरज नाही. अर्थात मग यामध्ये मग आपणाला कोणाला तरी किंबहुना कोणाला म्हणण्यापेक्षा मी मलाच म्हणेन, की जर हे योग साधन नको असं जर पंत महाराजांनी सांगितलं, तर मग सद्गुरू बालमुकुंदांनी पंत महाराजांकडून अत्यंत कठीण अशी योग साधना का करून घेतली? याचंही उत्तर पंत महाराजांनी. त्याचं उत्तर काय आहे? तर पंत महाराज हे दत्त स्वरूप होते. ते दत्तच होते, परब्रह्म होते, ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक होते आणि त्यामुळं जसा माझ्यासारखा अनपडातला अनपड, मूढातला मूढ जसा पंत महाराजांच्या चरणी पडला म्हणण्यापेक्षा त्यानंच आम्हाला पाडून घेतलं. जशी माझ्यासारखी मूढ त्याच्या चरणी येतात, तशी रावजींसारखी, कल्याणासारखी योगशास्त्राचा अभ्यास करणारी लोकं जवळ येत असत. इतकंच नव्हे तर इतर धर्माचे, इतर संप्रदायाचे ज्ञानातले ज्ञानी हिंदू, मुस्लिम, पारशी ह्या समाजातले सुद्धा त्यांच्या संप्रदायामध्ये श्रेष्ठत्व पावलेली लोक सुद्धा पंत महाराजांकडे आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी येत असत. महाराज परिपूर्णच होते, पारमार्थिक दृष्ट्या परिपूर्णच होते, पण प्रापंचिक दृष्ट्या परिपूर्णता प्राप्त झाली असं दाखवण्यासाठीच पंत महाराजांनी त्यांच्याकडून योग साधना करून घेतली आणि आपल्याला ह्याच्यातून हे कळतं की आता हा रावजींना लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात तरी येतं की रावजींनी जे काही साधना केल्या त्या किती साधना कठीण आहेत. मग त्या साधना करणं मला शक्य आहे का? नाही. पण मला जे सद्गुरूंनी दिलेलं
प्रेमामृत आहे, ते प्राशन करणं तरी मला शक्य आहे की नाही आहे. मग मला जाणवलं पाहिजे, मी विचार केला पाहिजे, की इतकी कठोर साधना करून त्यांना जे प्राप्त होतं, ते मला त्या सद्गुरूच्या भजनामध्ये सुद्धा प्राप्त, सद्गुरूच्या नामस्मरणामध्ये प्राप्त होतं. तर मग मी का बरं बाकीचं केळं खाण्याची वगैरे प्रयत्न करा. मी माझी सद्गुरूची चरणी निष्ठा किती दृढ केली पाहिजे, ह्याचं आत्मचिंतन ह्या पत्राच्या माध्यमातून करण्यासाठी आपल्याला शेवटी नामाचं महत्त्व एका मिनिटात मुद्दाम सांगतो. थोडासा वेळ वाढल्याची शक्यता आहे, पण फार सांगणं गरजेचं आहे. सुधा मूर्तींचं एक व्याख्यान होतं. कालच मला YouTubeवर पाठवलं. सर्वांनी ते ऐकावं, की नामाचं महत्त्व आम्हाला कळत नाही. परंतु विदेशी शास्त्रज्ञांनी नामस्मरणाबद्दल संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, की आपण नामस्मरण जर 5 मिनिटं जर केलं, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सेकंदाला करोडो पेशी निर्माण होतात आणि करोडो पेशी पुन्हा जन्माला येत असतात. आणि ह्या पेशी ज्यावेळेला जन्माला येत असतात, त्यावेळेला जर आपल्या मनामध्ये अखंड नामस्मरण जर सुरू होत असेल, तर ते नामस्मरण सुरू होताना त्या नवीन निर्माण येणाऱ्या ज्या पेशी असतात, त्या पेशींमध्ये असलेली रोगप्रतिकारक क्षमता अनंत पटीने जास्त असते. हे विदेशी शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे नामाचं महत्त्व काय आहे, आम्हाला कळलं नाही, पण विदेशी शास्त्रज्ञांनी ते व्यक्त करून सांगितलेलं आहे आणि म्हणून आता आम्ही त्याला आता तरी निदान आपण शहाणं व्हावं, की बाकी सगळ्या अवघड साधना सोडून सद्गुरूच्या नामामध्ये रम व्हावं. जर 1 सेकंद नामस्मरण घेतलं तर याचा फायदा होतो. तर मग अखंड नामस्मरण जर केलं, प्रत्येक श्वासाघडीत जर सद्गुरूचं स्मरण केलं, तर आपली अवस्था काय होईल? ह्या देहाची अवस्था किती उच्च कोटीला जाऊन पोहोचेल, ह्या देहाचं सार्थक किती होईल? याचा विचार करण्याची जरूर आपण केला पाहिजे. आणि म्हणून पंत महाराजांनी जो प्लेगची साथ आली त्यावेळेला जे भौतिक उपाय सांगितले, त्याच्याबरोबर आध्यात्मिक उपाय सांगितले पंत महाराजांनी. त्याच्यामध्ये सद्गुरूचं नामस्मरण, ते सद्गुरूचं अखंड भजन करा असं सांगितलेलं आहे. कारणच हे आहे. हे आता त्याचं 150 वर्षानंतर शास्त्रज्ञांनी फक्त त्याला सिद्धता केली. हे पंत महाराजांनी तेव्हाच ओळखलेलं होतं. आम्हाला फक्त काय आहे, की त्यांनी इंग्रजी लोकांनी त्याचं जर पुरावे आम्हाला दिले, तर आमच्या गोष्टी त्या मनामध्ये भिडतात. परंतु त्याचं महत्त्व पंतप्रधानांनी केलं होतं आणि म्हणून ह्या कोरोनाच्या भीतीच्या काळामध्ये सर्वांनी नामस्मरण खंड करावं आणि ही भीती जी आहे कोरोनाची ती पळून लावण्यास आपल्याला त्याची खूप मदत होणार आहे. आता कठीण शब्दांचे अर्थ वगैरे मुद्दाम सांगण्याच्या भागात पडत नाही. फक्त एक सिद्धांत पंत महाराजांनी सांगितला तोच तेवढा सांगतो. उद्देश सांगितलेला आहे. तो मगाशी सर्व प्राणी मात्रांची ठायी गुरुरूप पाहून नम्र व्हावे. म्हणजे थोडक्यात सर्वत्र मला पहा अवधूत स्वप्नात जो सर्वोच्च बोध आहे, तो पंत महाराजांनी ह्या पत्रामध्ये वेगळ्या शब्दामध्ये पंत महाराजांनी रावजींनी सांगितला आणि सिद्धांत जो आहे तो सूक्ष्म नाद आणि सूक्ष्म प्रकाश हेच जीवनमुक्ताचे भांडवल, संतांची संपत्ती, सद्गुरूची देणगी आणि परिपूर्णता आहे. पक्के जाणावे, निर्विकल्प राहावे, शांत राहावे. हा सिद्धांत पंतप्रधानांनी या पत्राच्या माध्यमातून रावजींना तुम्हा आम्हाला सर्वांना पंत महाराजांनी सांगितलं. माझ्या बालबुद्धीने मी या पत्राचं सादरीकरण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आपले गुरुजन यावरती अधिक परिणामकारक त्या प्रकाश टाकतीलच. मध्यंतरी अनेक वेळेला फोन आले आणि त्यामुळे व्यत्यय निर्माण आला. त्यामुळे मी सर्वांची क्षमा मागतो आणि अ, अ, आपल्या सर्वांची रजा घेतो. श्री गुरुदेव दत्त.